न्यूज 18 लोकमत। तर शिवसेनेतील एक एक करत बहुसंख्य आमदारांनी गुवाहाटी गाठल्यामुळे आता शिवसेनेत मोजकेच आमदार उरलेत आणि अशातच आता शिवसेनेचे माजी आमदारही एकनाथ शिंदेंच्या समर्थनार्थ मैदानात उतरलेत। एकनाथ शिंदे गटानं बंडखोरी केली नसल्याचा दावा माजी शिवसेना आमदारांकडून करण्यात आलाय। आसामच्या गुवाहाटीतून महाविकास आघाडी सरकारला आव्हान देणाऱ्या शिंदे गटानं आता आपली रणनीती बदलली आहे। शिवसैनिकांचा वाढता रोष लक्षात घेता शिंदे गटानं शिवसेनेविरोधात माजी आमदारांनाही मैदानात उतरवल्याचं चित्र आहे। त्यासाठी जुन्या राजकीय घटनांचा आधार घेतला जातोय। उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीतून बाहेर पडून पुन्हा भाजप सोबत सत्ता स्थापन करावी ही शिंदे गटाची मागणी लपून राहिलेली नाही। मात्र उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाची मागणी फेटाळून लावली आहे। आपल्या कुटुंबाची बदनामी करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून कसा बसू असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकताच केला होता। बाकी सगळे मोठे झालेली षंड भाजप सोबत जा म्हणून सांगतात। म्हटलं मी षंड नाहीये। माझ्या कुटुंबियांवरती आरोप केले, मातोश्रीवरती आरोप केले। हे ह्याच्यावरती करेक्शन काय? आणि मी नालायकपणाने निर्लज्जपणाने पुन्हा मांडीला मांडी लावून बसू आणि माझ्या बाजूला कोण तो तोतला बसतात? म्हटलं माझ्याकडनं नाही होणार। म्हटलं मी नाही षंड। भाजप नेते किरीट सोमय्या यांचं नाव न घेता मुख्यमंत्र्यांनी हा सवाल उपस्थित केला होता। त्यावर आता शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांनी उद्धव ठाकरेंना प्रतिसवाल केलाय। गृहमंत्री असताना छगन भुजबळ यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना अटक केली होती। त्या घटनेचा आधार घेत साबणे यांनी उद्धव ठाकरेंना प्रतिसवाल केलाय। उद्धवजी ठाकरे साहेबांनी सांगितलं मी त्या बोबड्याच्या बाजूला मांडी घालून बसू का? पण ज्यांनी शिवसेना प्रमुखांना जेल दाखवली त्याच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसता, त्याच्या मांडीला मांडी लावून तुम्ही मंत्रिमंडळामध्ये बसता, ते चालते तुम्हाला? माजी आमदार सुभाष साबणे यांनी आजवरच्या विविध निवडणुकांचा संदर्भही दिला। पंढरपूरची पोटनिवडणूक त्या ठिकाणी लागली। पोटनिवडणूक लागल्याच्या नंतर कुठलाही पक्ष आपला पक्ष वाढवला पाहिजे, आपला चिन्ह त्या लोकांपर्यंत गेला पाहिजे, ह्याच्यासाठी पक्षाची धडपड असते। पण आमच्या पक्षाने आपलं मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी तिथली जागा आपण राष्ट्रवादीला सोडली। साबणे यांनी एकनाथ शिंदेंच्या बंडाला जाहीर पाठिंबा दिलाय। तसंच त्यांनी शिंदे गटाला समर्थन देण्याचं सर्वसामान्य शिवसैनिकांना आवाहनही केलंय। शिंदे गटाच्या बंडानंतर आता शिवसेनेअंतर्गत वाद उफाळून येण्याची शक्यता वर्तवली जाते। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तर सध्या सोशल मीडियावर काय झाडी काय डोंगरानं गारुड केलंय, वेगवेगळी अशी गाणी आणि मेम्सच्या माध्यमातून नेटिझन्सनी धमाल उडवून दिली आहे। पाहूयात याविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट। नेते नमस्कार। नमस्कार नमस्कार। कुठे आहे नेते? 3 दिवस झाले फोन लावतोय, फोनच लागत नाही। आम्ही सध्या गुवाहाटी मध्ये आहे। बर 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 काय झाडी काय डोंगर काय हॉटेल ओके मध्ये आहे। काय झाडी काय डोंगर काय हॉटेल या हॅशटॅगनं फुल टू धमाल उडवून दिली आहे। जीवनाचं वर्णन 3 शब्दात करण्याची किमयाच शहाजी पाटील यांनी केली। अक्षय कुमारच्या आगामी सिनेमातील फोटो वापरून मीम सुद्धा तयार केली जात आहेत। सध्या जगातील सगळ्यात आनंदी व्यक्ती असं टेक्स्ट देऊन त्यात अमिताभ बच्चन, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे दाखवण्यात आले आहेत। काय झाडी काय डोंगर काय हॉटेल गुवाहाटी आणि मुंबईवाले यांच्यामध्ये वाद सुरू झालाय। समुद्र आहे का समुद्र असं म्हणून मुंबईकरांनी गुवाहाटीवाल्यांवर चांगलीच मात केली। नितीन देशमुख यांची मीम्स दाखवून गुवाहाटीमधून परतू पाहणाऱ्या आमदारांची अवस्था सुद्धा दाखवण्यात आली। आमदारांची गुवाहाटीतली पळापळ सुरू असतानाच एक जण तर मला बी येऊ दे असंही म्हणतोय। बसमधून जाणाऱ्या एकाला झाडी आणि डोंगर दिसतायत
तर मातोश्रीवाल्याला फक्त कपारीच दिसतेय. एकंदरीतच सध्याच्या राजकीय परिस्थितीवर नेटिझन्सनी मात्र तिरके बाण चालवून चांगलीच फिरकी घेतल्याचं दिसून येत आहे. मी माझं घरबार बरबाद झालं. तायला हे राजीनामा देऊन रिकाम होतो राव. मला कंटाळा आला याचा. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि यानंतर नमस्ते